नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता इथं आपले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या इथं गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे. गोर्धनवाडी असं गावाचं नाव आहे आणि ते जे आहेत इथं आता पोहोचलेले आहेत. ओमराजे निंबाळकर जे आहेत ते इथं आलेले आहेत. त्यांच्या वडिलांचे जे हत्याकांडाचं जे प्रकरण जे निकाल जे लागलेला आहे त्याच्यावरती सहमती नाहीत आणि ते जे आहेत ते डबल अपील करतो असं ते म्हणलेले आहेत. आणि ते आपल्यापाशी ते बाईट आहे आणि ते इथून इकडे वडिलापाशी पण गेलेले होते त्यांनी आणि तिथे पण जाऊन आलेले आहेत. आणि आता सध्या जे आहे ते त्यांच्या घरी आतमध्ये जे आहेत ती त्यांची चर्चेचा बैठक चालू आहे आणि त्या बैठक झाल्यानंतर त्यांचा निर्णय करणार आहे की नेमकं फायनल निर्णय काय असणार आहे ते आपल्याला ती बैठक झाल्यानंतर कळणार आहे की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच राहतील शिवसेनेमध्ये राहतील ते आपल्याला ते फायनल निर्णय करणार आहेत. तोपर्यंत ते व्हिडिओ जे आहे ते आपण थेट जाणून घेऊया. तर चला. तुम्ही केलं वाटतं जर त्या ठिकाणी बेस धरण्यात आला की जो त्यांनी केलाच नाही, मला वाटते त्याच्याच अनुषंगानं या प्रकरणाची सुनावणी माननीय या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचा निर्णय CBIनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. उच्च न्यायालय तशा पद्धतीचं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करेल आणि अपेक्षा इतकीच आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णयामध्ये ज्या त्रुटी त्या ठिकाणी आहेत त्या त्रुटीची पूर्तता होऊन मला वाटते ज्या निकालासाठी आमचं कुटुंब मागची 20 वर्षापासून वाट बघते, मला वाटते आमच्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका, आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता आम्हाला परत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आणि हायकोर्ट तसा निर्णय देईल या अपेक्षित आम्ही निकालपत्र वाचन केलं. एक लक्षात घ्या, त्या भावना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कसं आहे, रोज आम्ही ते मरण कारण स्वतःचा कुटुंबातला प्रमुख नसल्याच्या नंतर त्याच्या काही यातना असतात, त्याच्या काही वेदना असतात. त्या मागचे अनेक वर्ष आम्ही भोगलेले आहेत आणि त्याच्याच माध्यमातून खरं बघायला गेलं, मी वारंवार सांगतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केवळ आणि केवळ माझ्या वडिलांची झालेली हत्या आणि कशासाठी ती केली गेली आणि त्या लोकांचं राजकारण त्या ठिकाणी यशस्वी होऊ द्यायचं नाही, त्यांना धडा दाखवून द्यायचा. अशा पद्धतीनं राजकीय विरोधक तुम्ही सुमारा देऊन संपवल्याच्या नंतर सुद्धा राजकीय विरोधक संपत नसतो, त्याच ताकदीचा राजकीय विरोधक तयार होत असतो. ही दाखवून देण्यासाठी मी सार्वजनिक जीवनात सक्रिय झालो आणि वारंवार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर पाठिंबावर मला वाटतं इथपर्यंत मी पोचू शकलो. माझी भूमिका तीच राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेतनं आज सर्वसामान्य असंख्य लोक त्या ठिकाणी माझ्याशी जोडली गेलेली आहेत. आज मला आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं की मागच्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियावर काय चाललं हे बघण्यापेक्षा ओमराजे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीनं काम करतो हे सर्वसामान्य माणसाने अनेक वर्ष अनुभवलेलं आहे आणि माझ्यावरचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की शेवटी माझं देणं त्यांच्याशी लागतंय, त्यांच्याशी माझं नातं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून
मला वाटतं माझा निर्णय न्याय मिळावा म्हणून राजकीय भूमिका बदलावी लागेल. या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यापेक्षा अधिक लोकं झालेली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात तुमचं वेगळं मताधिक्य म्हणून तुमचं नाव होतं. जी या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांचा निर्णय मात्र या ठिकाणी असणार नाही. आता जी कार्यकर्ते त्यांचं तुम्हाला बरोबर म्हणतात. त्या सगळ्यांना कसं तुम्ही समजून सांगा. तुम्ही खाली ही काय भूमिका घ्यायची सगळ्यांची सगळ्यांची चर्चा करणं तर शक्य नाही. किमान त्यांची प्रतिनिधी त्या लोकांचं काय मत आहे प्रत्येक गावातला माणूस त्या गावात राहणार आहे. तुम्हाला सांगतो माझा मोबाईल नंबर म्हशीच्या मागं गाईच्या मागं फिरणाऱ्या गुराकडे त्याला जरी काय अडचण पडली तर ते मला फोन करतो. त्यामुळे माझा कनेक्ट आहे त्याची सामान्य माणूस आहे त्याच्याशी माझं संपर्क म्हणजे अगदी त्याच्यामुळं त्या लोकांशी माझं फोनवर बोलणं होतंय. माझा फोन काही बंद नाहीये. तुम्ही इतके फोन लावून मला परेशान केले की मला त्या लोकांना वेळ देता येते. न्याय मिळावा म्हणून राजकीय भूमिका बदलावी लागेल का? निलेश मला एवढं सांगायचं ती भूमिका आहे ती भूमिका ठरणार. तुमचा निर्णय मान्य करण्याचा विश्वास बघा तुम्ही पाहिलं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या वडिलाचा निकाल जी लागलेला आहे काल मुंबईमध्ये 20 तारखेला जी निकाल लागलेला आहे त्याच्यावर ते सहमती नाहीत आणि त्यांनी जे आहेत ती नंतर अपील करणार आहेत. गोरगरिबावर अन्याय न व्हायला पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते आपल्यापाशी ते बाईट होती आपण ते त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळानंतर जे आहेत ते त्यांचा फायनल निर्णय काय असणार आहे ते आपल्याला सांगणार आहेत. ते पण आपण जाणून घेऊया.